नमस्कार. सुनील माने बागी सोच या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने सध्या जी महत्त्वाची घडामोड सुरू आहे, ज्याच्यावर विविध आंदोलनं चालू आहेत, मोठ्या चर्चा चालू आहेत, तो विषय म्हणजे आरक्षणाचा. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हे खूप ज्वलंत मुद्दे आता महाराष्ट्र चर्चा करतो आहे. याच मुद्द्यावर संभाजी भिडे यांनी एक मत व्यक्त केलं आहे की मराठ्यांना आरक्षण कशाला लागतं, त्यांनी राज्य करावं, दिल्लीत राज्य करावं, ते जंगलाचे राजे आहेत, सिंह आहेत, सिंहाला शिकार करायला शिकवली जाते का. या पद्धतीचं त्यांचं जे वक्तव्य आहे ते दुर्दैवाने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आरक्षणाच्या विरोधातलं, आरक्षण असायला नको या स्वरूपाची त्यांची भूमिका त्यांनी या पद्धतीने मांडली. मला असं वाटतं की जे माझ्यासारखे आरक्षणाच्या बाजूने उभे राहणारे व्यक्ती आहेत, समाज आहे, त्यांनी या वक्तव्याचा खरं निषेध केला पाहिजे. आरक्षणाची मूळ भूमिका काय आहे हेच समजून न घेता किंवा माहीत असल्यानंतर त्याच्या विरोधात जाणीवपूर्वक मतभेद निर्माण होतील, लोकांची मनं कलुषित होतील आणि आरक्षणाला विरोध वाढत जाईल कसा. त्याचा जे आरक्षणाची गरज असलेले लोक, लाभ घेऊ इच्छित असलेले लोक यांच्याबद्दल समाजात वाईट भावना कशी निर्माण होईल अशी एक स्ट्रॅटेजी आहे. मला असं वाटतं संभाजी भिडे ज्या पद्धतीने विचार करतात, त्यांची मतं ज्या पद्धतीने मांडतात, ही नेहमीच आरक्षणाच्या विरोधातली असतात. मराठा समाजालाच नव्हे, ओबीसी, दलित समाज, महिला, जाणीवपूर्वक ज्यांना या विकासाच्या वाटेवरून बाजूला फेकलं गेलं, अशा सगळ्या घटकांना आरक्षणाची गरज असते. राजर्षी शाहू छत्रपतींनी 1902 देशात पहिल्यांदा जे आरक्षण सुरू केलं, त्याच्या मागची भूमिका ही मुळात ही आहे की जे बाहेर फेकले गेलेत, ज्यांना संधी मिळाली नाही, ज्यांना नोकऱ्या मिळत नाही, ज्यांना शिक्षण घेण्यापासून मज्जाव आहे, अशा महिला, दलित, मागास आणि आत्ताच्या काळात परिस्थितीनुसार मराठा समाजातले गरीब विद्यार्थी, महिला, पुरुष यांना जो त्रास सहन करावा लागतो, ती भूमिका लक्षात घेता आरक्षण ही भारतासाठी जी 6,000च्या वर जातीने बजबजलेली घाणेरडी सामाजिक व्यवस्था आहे, तिच्यासाठी का आवश्यक आहे हा विचार जुन्या जाणत्या आणि काळाच्या पुढची दृष्टी असलेल्या नेत्यांनी केला आहे. संभाजी भिडेंसारख्या लोकांना याचं महत्त्व बहुधा कळणार नाही किंवा ते जाणीवपूर्वक हा विषय दाबून टाकतील. मला असं वाटतं की ज्या ग्रामीण भागात संभाजी भिडे फिरतात, लोकांना एकत्र करतात, त्यात मराठा समाजाचे मुलं मुली आहेत, ओबीसी समाजाची मुलं आहेत, त्यांचा शिक्षणाचा स्तर काय आहे, त्यांनी किती शिकलं आहे, काय त्यांच्या रोजगाराच्या गरजा आहेत आणि त्यातनं त्यांचा काय विकास झाला, कुटुंब कसं पोसलं जातं आहे, ह्याची जर माहिती घेतली तरी त्यांना डोळे उघडतील अशा स्वरूपाची माहिती मिळेल. अनेक महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मराठा मुलामुलींची अवस्था आज भीषण पातळीवर गेली आहे. अनेकांना शिक्षण घेता येत नाही, कोरडवाहू शेतीत काम नाही करता येत, पाणी नाही शेतीला अशी परिस्थिती आहे, पीक निघत नाही, कुटुंब मोठं असल्यामुळे सगळ्यांची पोटं भरत नाहीत, पुढच्या कामाला जे शिक्षण आहे, आरोग्याच्या गोष्टी आहेत, विकास करून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी पैसे नसतात. ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षात राज्यात वाढत गेली आहे. या परिस्थितीत जर तुम्हाला शिक्षणाची संधी हवी असेल, रोजगाराची संधी हवी असेल, चांगलं शिक्षण पाहिजे असेल, तर तुम्हाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही, आता अशी परिस्थिती आहे. यासाठी भिडेसारख्या अनेक लोकांनी खरं तर पुढे यायला पाहिजे होतं, पण त्यांनी दिल्लीत जाऊन राज्य करा असा एक फार मोठा सल्ला मराठा समाजाच्या लोकांसाठी, मुलामुलींसाठी दिला आहे. ज्या दिल्लीसारख्या ठिकाणी मी काम केलं आहे, किती मराठी लोक तिथं टिकतात, मराठा समाजातले किती लोक टिकतात, मराठा समाजातले किती अधिकारी तिथं टिकतात, कुठल्या पोझिशन्सवर मराठा समाजाचे अधिकारी आहेत, हे जर तुम्ही पाहिलं, हे आकडेवारी काढली तर तुम्हाला आश्चर्याचे धक्के बसतील. दिल्लीत जाऊन राज्य करा हे म्हणणं जितकं सोपं आहे, साधारणपणे तुम्हाला राहण्याची जी काही खर्चाची गोष्ट आहे, हे विद्यार्थ्यांना परवडत नाही अशी परिस्थिती आहे. घरून एसटीमधनं डबे येणं, खर्चासाठी पैसे नसणं, अशा स्वरूपाची मराठवाडा
पश्चिम महाराष्ट्रातले गरीब घरातले मराठा विद्यार्थी पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा शिक्षण घेतात त्यावेळेस त्यांची परिस्थिती, त्यांचं दुःख पाहण्यासारखं असतं. या विद्यार्थ्यांनी काय जाऊन राज्य करायचं? यांनी शिक्षण घ्यायचं, चांगली सुधारणा करायची, चांगल्या कलागुणांना वाव मिळेल अशा पद्धतीचं काम करायचं का जाऊन राज्यकारण मोठ्या मोठ्या घोषणा द्या, ही भूमिका आपण ठेवायची. याचा एक जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी जे मोर्चे निघाले, मूक मोर्चे निघाले, त्यानंतर अंबेजोगाईत मला असं वाटतं 16 ऑक्टोबर 2016ला ज्येष्ठ विचारवंत आह साळुंके यांनी एक सकल मराठा समाजाच्या मेळाव्यात भाषण दिले. ते भाषण पुस्तकाच्या रूपाने मराठा समाज भूतकाळ, भविष्य, वर्तमान आणि भविष्य या स्वरूपाच्या हेडिंगने, ह्या शीर्षकाने त्याचं पुस्तक तयार झालं आहे. माझं नम्र आव्हान आहे मराठा समाजाच्या मुलामुलींनी, त्यांनीच नव्हे तर अनेकांनीही, जर आपल्याला सामाजिक जातीय जे ध्रुवीकरण झालं आहे त्यातनं उत्तरं काय शोधायला पाहिजेत, त्या ज्यांना याची चाड आहे, जाण आहे, त्या लोकांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. आह साळुंके सरांनी याच्यावर फार विस्तृत असं विवेचन केलं आहे. काय मराठा समाजाचं भूतकाळातलं स्थान होतं, आज काय वर्तमान काळात स्थिती आहे, आणि यांचं जर अशीच परिस्थिती असेल तर भविष्य काय असेल. मला असं दिसतं की अशीच परिस्थिती असेल तर मराठा समाजाची परिस्थिती ही भीषण स्वरूपात भविष्यकाळात पाहायला मिळेल. दलितांना अनेक वर्ष शिक्षण मिळालं नाही. स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्याच्या काळापासून, इंग्रजांच्या काळापासून महात्मा फुले, महर्षी राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यासारख्या अनेक धुरीणांनी काम करून मुख्य प्रवाहात आणण्याचं जे दलित समाजासाठी काम केलं, ते महिलांसाठी काम केलं. त्यातून आज महिलांची परिस्थिती, दलितांची परिस्थिती, ओबीसी समाजाची परिस्थिती सुधारलेली आपल्याला दिसते. ह्या पद्धतीची पावलं टाकून आपण परिस्थिती सुधारायची की लोकांना वेगवेगळ्या सामाजिक धार्मिक गुंतागुंतीत पाडायचं, त्यांना त्याच परिस्थितीत खाली ठेवत राहायचं आणि आपण मनसोक्तपणे आपल्या मनसुब्याने राज्य करायचं. हा एक मोठा मोलाचा मुद्दा महाराष्ट्रासाठी आहे. अनेक विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण घेऊन तंत्रज्ञ झालं पाहिजे, कलावंत झालं पाहिजे, शास्त्रज्ञ झालं पाहिजे, व्यवसायात गेलं पाहिजे. ह्या सगळ्या व्यवस्था अनेक वर्ष, शेकडो वर्ष, हजारो वर्ष आपण तोडून मोडून टाकलेल्या होत्या. त्या सुधारण्यासाठी आपल्याला आत्ता लोकशाहीत वाव आहे. पण तो मान्य न करता, लोकशाही व्यवस्थाच ज्यांना मान्य नाही, ज्यांना समान पातळीवर कोणीतरी यावं याची चाड नाही, इच्छा नाही, त्याच स्वरूपाचे लोक अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. मराठा समाजाच्या मुलामुलींनी या विषयांकडे खूप गांभीर्याने पाहिलं पाहिजे. जेवढं शक्य असेल, जेवढ्या पद्धतीने, कितीही काबाड कष्ट करून उत्तमोत्तम शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. त्याशिवाय मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना, मुलामुलींना भवितव्य नाही. हे मीच नाही, आह साळुंकेंसारखे अनेक विद्वान सांगतात. आपल्याला विद्वानांची ऐकायच्यात गोष्टी की कुणाच्या तरी भकाव्याने येऊन तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे अशी भाषा वापरणाऱ्या, समाजात खरंच एकत्र येऊन सगळ्यांना बरोबर घेऊन जाणाऱ्यांची भाषा वापरायची की दुही निर्माण करणाऱ्यांची भाषा वापरायची, हे आपल्याला ठरवायला पाहिजे. मला असं वाटतं की मराठा आरक्षण ज्याला ज्याला सदसद विवेकबुद्धी जागृत आहे त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. कुठल्याही गरीबाला, गरीब म्हणून नाही, सामाजिक स्थित्यंतरातनं बाहेर पडायला ज्यांना त्रास झाला आहे त्यांच्यासाठी, महिलांसाठी, ज्यांना समान संधी मिळाली पाहिजे, हा आपला मूलभूत गाभा आहे या लोकशाहीचा. त्याच्यासाठी ज्याला ज्याला काही आच आहे, ज्याला ज्याला काही जाणीव आहे, त्यांनी या आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे. कुठल्याही पद्धतीने यातनं व्यापक चर्चा झाली पाहिजे. सुप्रीम कोर्टापासून राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे. मुळात हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला सगळ्यात मोठा विषय आहे. पण आपण पाहिलं असेल की एकाच वेळी आरक्षण द्यायचं नाही ही जी भूमिका आहे ती मांडत असताना केंद्र सरकार 30-30, 35-35 वरच्या पदाचे जे राज्य चालवतील अशा स्वरूपाचे अधिकारी लॅटरल एंट्रीने, म्हणजे विदाऊट परीक्षा, विदाऊट IAS IPSची परीक्षा घेता त्यांना पूर्णपणे UPSCच्या मार्फत मागच्या दाराने महत्त्वाच्या पदांवर बसवायला चाललं आहे. हे वेगळ्या पद्धतीचं आरक्षण आहे जे उच्चभ्रू मोठ्या पदांवर बसवणारं आरक्षण करण्यात येतं. या 35 जणांमध्ये किती मराठा लोक आहेत, किती OBC लोक आहेत, किती मागासवर्गीय समाजातले लोक आहेत, हे जर आपण काढलं तर आपल्या हातात भोपळा लागतो. त्यामुळं ही जी काय
दृष्टिकोनाची जी काही तफावत आहे की समाजाला एकत्र करून पुढे घेऊन जाणं लोकशाहीवादी परंपरेने, संविधानाच्या परंपरेने आणि प्राचीन परंपरेने एकाएकाला बाजूला काढून त्यांना आयसोलेट करणं, वेगळं पाडणं आणि त्यातून आपलं हित साधणं. ते हित आपलं नसतं तर देशाचं फार मोठं अहित असतं. हे ज्या दिवशी अशा विचित्र पद्धतीने कमेंट करणाऱ्या लोकांना समजेल तो दिवस या भारतासाठी खरंच फार मोठा दिवस असेल. धन्यवाद.